पर आलाय वाटतं. याच्यावर एक धाव मिळाली होती. मागच्या ओव्हरचा तो शेवटचा बॉल होता. त्याच्या व्यतिरिक्त बॅट आणि बॉलचा मिलावच झालेला नाही. रिव्हर्स फटका, बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर थोडासा दूर राहील. बॉल सीमा पार. अफलातून शॉट, 4 धावा. बघा आपण आता लगेच ड्रॉ टाकणार आहोत. सो प्लीज सारंगाव टीमचे कॅप्टन आणि कांबे टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. चालू सामन्यातील विजेता संघ हा तिसरा संघ त्या ड्रॉ मध्ये असणार आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल जास्त दूर टाकलाय. टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघणारा बॉल होता. वाईटचा इशारा पंच लारा यांच्याकडून येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वर. 7 रन्स. आणखी 3 चेंडू बाकी आहेत. 3 बॉल्स मध्ये जर 2 मोठे फटके आले, 20 पर्यंत जरी टार्गेट दिलं गेलं तरी देखील एक चांगली रंगतदार लढत पाहायला मिळू शकते. 15 वर देखील फाईट बॅक केलं जाऊ शकतंय असा संघ आहे. जो नांदुरकीचा जबरदस्त फटका, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल आणि सक्सेसफुल षटकार. आणि याच दरम्यान 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येत आहे. टीम केशव स्मृती टेंभवलीला 2 धावांचा फायदा मिळेल प्रतिस्पर्धी संघाला, अर्थात जो नांदुरकीला, कारण जो राखीव खेळाडू आहे त्याच्या पायामध्ये शूज नाहीत. त्यामुळेच ऑर्गनायझिंग कमिटीकडून ही 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. एक धाव लाख मोलाची असते. फार मोठी स्पर्धा आहे आणि एका धावेमुळे देखील पराभव स्वीकारावा लागू शकतोय. हा खरं तर हलगर्जीपणाच म्हणावा लागेल. टेंबवली सारख्या संघाकडून ही अपेक्षा कोणालाच नव्हती. 2 अवांतर धावा इथे पेनल्टीच्या स्कोअरमध्ये आम्ही ऍड करतोय. धावसंख्या 13 + 2 = 15. 15 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा उडवला. यावेळेला मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर बॉल खाली येतोय. मिस टायमिंग फटका होता आणि चांगला झेल स्वीकारण्यात आलाय. फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी असेल. एक फायटिंग टोटल पर्यंत तर मजल मारलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव फलकावर होती आणि असं वाटत होतं की पूर्णपणे कदाचित एकतर्फी सामना चालू आहे, परंतु चेतनने 2 चांगले फटके खेळले. आधी एक स्विच हिटचा वापर करत असताना चौकार ठोकला डीप कव्हरमध्ये आणि त्यानंतर शॉर्ट बॉलवर कडकडीत असा पुल शॉट होता 6 धावांसाठी. मात्र त्याच्यानंतर कमबॅक केलंय मंदार गोराटकरने. विकेट मिळवली आहे. धावसंख्या 1 बाद 15. शेवटचा बॉल शिल्लक. नवीन बॅट्समन राजला पुरेपूर प्रयत्न करावा लागेल सीमारेषा क्लिअर करण्याचा, कारण एकच बॉल आहे त्याच्याकडे. सारंगाव टीमचे कॅप्टन आणि कांबे टीमचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठावर पोहोचायचंय. शेवटचा बॉल स्लोवर लेग कटर होता. पुल केलाय. चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फेक अप्रतिम आणि फलंदाज धावबाद. एकच धाव शेवटच्या बॉलवर. एकूण धावसंख्या 16. इनिंग्स येथे समाप्त होत असताना दिविजा 11 जून नांदुरकी संघाची 2 ओव्हर्समध्ये 16 बनवल्यात आणि 17 धावांचं टार्गेट सामना जिंकण्याकरिता केशव स्मृती टेंबवली टीम समोर. 17 इज द टार्गेट. चला आपण ड्रॉ टाकणार आहोत 3 संघांच्या दरम्यान. ज्या संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत त्यांच्या दरम्यानचा हा ड्रॉ असेल. सारंगाव संघानं 2 सामने जिंकलेत. सारंगाव 11 सारंगाव, त्याच्यानंतर कांबे 11 कांबे या संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. आणि चालू सामन्यातील विजेता संघ, एका चिठ्ठीवर विजेता संघ लिहिण्यात आलेला आहे. सो चालू सामन्यातील तो संघ असेल. व्यासपीठावर आपण ड्रॉ टाकत आहोत. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ पुढे असेल, पुढे वाटचाल करेल आणि उर्वरित 2 संघांदरम्यान सामना असेल, जो पुढचा सामना असेल. एका चिमुरड्याच्या हाताने आपण ती चिठ्ठी काढलेली आहे. कांबे, यस, कांबे 11 कांबे संघ पुढे वाटचाल करतोय. अभिनंदन. म्हणजेच विजेता संघ चालू सामन्यातील विरुद्ध सारंगाव 11 सारंगाव असा पुढचा सामना असेल. चला बॅट्समन पाठवून द्या टीम टेंबवली.
आणि 2 दिवस पहिले जे बघितलेले आहेत आपण, ज्या संघाची चिठ्ठी निघालेली आहे तो संघ क्वालिफाय देखील झालेला आहे. काल निहांत 11 हायवे दिवे संघाची चिठ्ठी निघाली होती, तो संघ देखील क्वालिफाय झाला. पहिल्या दिवशी जरीमरी आलिमघर. आज बघायचंय तसं घडतंय का, कांबे संघ क्वालिफाय करेल का टॉप 3 मध्ये, की दुसराच कुठला तरी संघ पुढे वाटचाल करेल. बरेचसे चांगले सामने आपण अनुभवलेले आहेत. रंगतदार लढती, उत्कंठावर्धक मॅचेस या स्पर्धेच्या दरम्यान. या मॅच मध्ये 17 धावांचं टार्गेट. व्यासपीठावर पाहुणे तुम्ही पाहू शकाल, जयेश राणे साहेब व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कूलर देण्यात आलेले आहेत. लवेशजी राणे आणि जयजी राणे यांच्या माध्यमातून हे कूलर लाभलेले आहेत. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. ट्रॉफीज पहा किती सुंदर आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज आणि मालिकावीराची देखील जी ट्रॉफी आहे, या सर्व ट्रॉफीज आम्हाला इंजिनियर विशू वखारे साहेबांच्या सौजन्याने लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. कॅश प्राइजेस बद्दल बोलायचं झालं तर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रकमेचं, ते सन्माननीय सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. गणेश 11 कोकसे संघाचे सर्वेसर्वा आणि ओम साई वारा अध्यक्ष कोकसे, आपले देखील विशेष आभार आम्ही जय बजरंग स्पोर्ट्स बिनारच्या वतीनं व्यक्त करीत आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज शिवसेना विभाग प्रमुख कासनेगाव, कासनेचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय भगवान भोईर साहेब आणि त्यांचे सुपुत्र अमर भोईर साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. BJR कॉम्प्लेक्सचे ओनर महेश मंत्री साहेब यांचं देखील चांगलंच सहकार्य या स्पर्धेसाठी. काही वेळापूर्वी ते या ठिकाणी उपस्थित देखील राहिले होते. स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. माजी पोलीस रवी गुळवी साहेब यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 17 धावांचं टार्गेट. आदित्य भोईर ऑन स्ट्राईक. स्विचचा वापर, तिकडे फिल्डर होता त्या फटक्यासाठी, मात्र फिल्डरला बीट करून बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा होत आहे. चौकार की षटकार? हा चौकार. पहिल्याच बॉलवर अतिशय छान फटका. 4 धावांनी स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना आदित्य भोईर आणि मंदार गोराटकर ही सलामीची जोडी आहे केशव स्मृती टेंबवली संघाकडून. षटकार असणार आहे. पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलेला आहे, कन्फर्मेशन आलंय की बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 6 धावा मिळत आहेत. क्या बात आहे. षटकारानं अकाउंट ओपन झालंय. पहिल्याच बॉलवर खणखणीत प्रहार. क्रिशचा हा बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका आणि फलंदाज बाद. मिड ऑफला चांगला झेल. पहिल्या बॉलवर वार केला होता आदित्यने, मात्र पलटवार गोलंदाजाकडून. दुसऱ्याच बॉलवर रणजित गोलंदाज आहे, क्षमा असावी, रणजितला मिळते विकेट. या आधीच्या मॅच मध्ये क्रिश सामनावीर ठरला होता, ज्याने पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये रणनीती थोडीशी बदलण्यात आलेली आहे जो नांदुरकी संघाकडून. कारण आपण बघतोय की उजव्या हाताचा बॅटर समोर होता, त्याच्यामुळे देखील, आणि रणजित जो आहे तो डावखुरा गोलंदाज आहे. आदित्यच्या विरुद्ध ती रणनीती होती. अखेर ती रणनीती सक्सेसफुल ठरली आहे. पहिल्या बॉलवर जरूर स्विच हिट करत असताना 6 धावा प्राप्त केल्या होत्या, परंतु दुसऱ्या बॉलवर मिड ऑफला क्लिअर करू शकला नाही आदित्य भोईर. मोठा झटका बसलाय टेंबवली संघाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये तौसिफ शेख, खतरों के खिलाडी अल्ताफ शेख यांचे बंधू, आणि स्विच हिट ही ओळख आहे खऱ्या अर्थानं शेख फॅमिलीची. त्यांचा तो ट्रेडमार्क फटका आहे. अल्ताफ असेल, शादाब असेल किंवा तौसिफ स्विच हिट खेळण्यामध्ये वाकबगार आहेत. पहिल्या मॅच मध्ये 2 वेळा स्विच हिटचा वापर केला आणि तो देखील सक्सेसफुल. एक चौकार आणि एक षटकार ठोकला होता तौसिफनं. 3 खरं तर अटेम्प्ट होते, एक अनसक्सेसफुल राहिला होता. 10 बॉल्स बाकी आहेत, 11 धावांची आवश्यकता. आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चांगला बॉल, शरीराचा वेध घेतलाय. बॅट लवकर फिरली होती, गती थोडीशी कमी केली होती गोलंदाज रणजितनं.
रणजित देखील साधा सुद्धा गोलंदाज नाहीये, त्याच्याकडे देखील चांगले व्हेरिएशन्स आहेत. लाईनमध्ये व्हेरिएशन दाखवतोय, लेंथमध्ये तो बदल करू शकतोय, वेगात बदल करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे, आणि कंट्रोल, खरं म्हणजे एक महत्त्वाची बाब, कंट्रोल त्याच्याकडे चांगला राहिला आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी डॉटवर डॉट चेंडू हाताळले होते. या मॅचमध्ये सुरुवातीलाच एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर जे कमबॅक करतोय गोलंदाज रणजित, वाखाणण्याजोगा आहे. बॅटल चांगलं रंगतंय. आता समीकरण 9 चेंडू आणि 11 धावा. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला स्विच इट केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, मात्र फिल्डरला क्लिअर केलाय. 6 धावा, षटकार. हा फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न असतोच. तौसिफ असेल, शादाब असेल, नाहीतर मग अल्ताफ असेल, हे खतरो के खिलाडी आहेत. थोडासा बॉल लाखो टप्प्याचा राहिला, इथे वेळ मिळाला फलंदाजाला, योग्य पोझिशन घेतली. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये फिल्डर सीमारेषे लगत होता, त्याने उसळी घेतली होती, स्ट्रेच केलं स्वतःला हवेत, उंच उडी घेत असताना बॉल झेलण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. फ्लॅट षटकार. आणि आता मात्र पारडं जड झालेलं आहे या मॅच मध्ये केशव स्मृती टेंबवली संघाचं. फक्त 5 धावा दूर विजयापासून. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल, आणखी एक स्विच हिट. दिस इज इवन बिगर अँड इवन बेटर. आणखी एक षटकार, सामना फिनिश. तौसिफची कमालीची फलंदाजी, 2 स्विच हिटचे षटकार, आणि तिन्ही जे षटकार आले ती स्विच हिटनंच आले. आधी आदित्यने देखील स्विच हिटच्या द्वारेच षटकार प्राप्त केला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश. मॅच येथे जिंकली आहे केशव स्मृती टेंबवली संघानं. अभिनंदन टीम टेंबवली अँड हार्ड लक दिविजा 11 जून नांदुरकी. लगेच टेंबवली टीमचे कॅप्टन टॉससाठी या. टेंबवली विपक्ष सारंगाव असा पुढचा सामना असेल. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू वेदांत. एकच धाव दिली होती, अप्रतिम गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये वेदांतने. सन्माननीय लवेश राणे साहेबांचं देखील आता आपल्यामध्ये शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जयेश राणे साहेब देखील उपस्थित झाले होते, आणि लवेश राणे व जयेश राणे यांच्या माध्यमातून आपल्याला 3 कूलर लाभलेले आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्वर्गीय तानाजी मारुती